मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष निरगुडे यांनी राजीनामा दिलेला आहे आणि या सगळ्या संदर्भात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी एक खुलासा केला आहे की संपूर्ण विदर्भातील एका मंत्र्यांचा जो आहे तो निरगुडेंवरती दबाव होता। या सगळ्या संदर्भात बोलण्याकरता आपल्यासोबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ आहेत। नानाभाऊ, खरं तर तुमच्या पक्षातीलच नेते आणि तुमचे मित्र विजय वडेट्टीवार विरोधी पक्षनेते दावा करतात आहेत की खरं तर निरगुडे हे जे मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष होते त्यांनी राजीनामा विदर्भातल्या एका मंत्र्याच्या दबावापोटी दिलेला आहे। या संदर्भातली काही तुमच्याकडे माहिती आहे का? काही बरोबर आहे। काल मला जेव्हा त्यांनी मला ही माहिती दिली त्या मंत्र्यांचं नाव पण सांगितलं, जे मंत्री कसे त्यांच्यासोबत वागलेत आणि ते काय का बोललेत त्याच्याबद्दलची भूमिका मांडलेली। आज ते विधानसभेत भाषण करणार आहे। पण निरगुडे आयोग हा संविधानिक आयोग होता। शिंदे समिती त्यांनी जी तयार केलेली आहे त्या शिंदे समिती जे काही रिपोर्ट गोळा करताय, आखरी आपल्या महाराष्ट्रामध्ये संविधानिक आयोग असताना या आयोगाकडून हे काम होणं गरजेचं होतं। मागासवर्गीयांचं पूर्ण त्याचा अभ्यास करून त्याला मागासवर्गीय आहेत की नाही ते सिद्ध करणं हे मागासवर्गीय आयोगाचं काम होतं। आणि त्याच्यामुळे सरकार जे संविधानिक आयोग आहे त्याच्यामध्ये हस्तक्षेप करायला मागं पुढं पाहत नाही। मंत्री कोण आहेत दादा? नाना, तुमची बोलणी झाली दोन्ही नेत्यांची, ते वडेट्टीवार साहेब आता विधानसभेमध्ये त्याचा उल्लेख करेल। परंतु ज्या पद्धतीने मराठा आरक्षण 24 तारखेपर्यंत देणं हे अल्टिमेटम मनोज जरांगे पाटलांनी दिलंय, दुसरीकडे ओबीसी नेते मात्र आता सातत्याने, तुम्ही देखील ओबीसी नेते आहात, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहात, ओबीसी नेत्यांचे महाएल्गार मेळावे दुसरीकडे चाललेले आपल्याला पाहायला मिळतात। सरकारमधील मंत्री जे आहेत ते उपस्थित राहतात वारंवार, कुठेतरी दोन जातींमध्ये भांडणं लावण्याची कामं सरकारच्या मार्फतच केली। काल मी विधानसभेतही सांगितलं की या सरकारमध्ये मंत्र्यामध्येच आपसात मतभेद आहेत। जेव्हा ज्या सरकारमध्ये एकमत नाही, आपसातले मतभेद आहेत, तर हे जनतेचे प्रश्न काय सोडवतील? महाराष्ट्र हे शाहू फुले आंबेडकर विचाराचा महाराष्ट्र आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे। या महाराष्ट्रामध्ये सामाजिक न्यायाची भूमिका नेहमी राहिली। पण भाजप प्रणित या सरकारने महाराष्ट्राला पेटवलं, जसं उडता पंजाब तसं महाराष्ट्र पेटता महाराष्ट्र झाला आणि सगळं श्रेय त्याला भाजपलाच जाते। आणि एक मूळ प्रश्न आहे की आज ओबीसी मराठ्यामधला जो वाद निर्माण करून हे जे मनभिन्नता करून टाकली, ही मनभिन्नता एकत्रित कशी आणता येईल हा एक प्रश्न आमच्या सगळ्यांच्या समोर येणार आहे। आणि हा कायम असं पेटत राहील तर त्याचे परिणाम महाराष्ट्राला उद्याच्या काळामध्ये भोगावं लागेल। आणि म्हणून अशा राज्यकर्त्यांनी जे आता सत्तेमध्ये आहे अशा निर्णयाला हे रस्त्यावरचं भांडण न करता याला मंत्रालयात बसून दोन्ही समाजाला बसून कायदेशीर ज्या काही बाबी आहेत त्या स्पष्ट करून हा निर्णय करता आला असता। पण मंत्री जे स्वतः सभेला जात असतील, दोन्ही बाजूच्या भागामध्ये जे तणाव चालू झालेत ते सरकारच करवते, याला काही वेगळे पुरावे देण्याची गरज नाही। वर्ध्यामध्ये जी ओबीसी महाएल्गार सभा जी होणार आहे आता 2-4 दिवसानंतर, त्या सभेला तुम्ही उपस्थित राहणार? अजून मला ते काही निरोप आलेला नाही, पण आमच्याकडून जातील कोणी। तर ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या संपूर्ण एसटी बँकेच्या कारभारावरतून ताशेरे जे आहेत ते सातत्याने आरबीआय बँकेकडनं ओढण्यात आलेले आहेत। वरच्या सभागृहात चर्चा झाली, त्या संदर्भात दिलीप वळसे पाटलांनी उत्तर दिलं, त्याच्यावरती निबंधक वगैरे या संपूर्ण बँकेवरती नेमण्यात आला। अजून देखील त्या बँकेवरती प्रशासक नेमण्यात आलेला नाही आहे। गुणरत्न सदावर्ते यांचे निकटवर्ती असलेले नातेवाईक जे आहेत ते या संपूर्ण बँकेमध्ये एमडी आहेत। आज खालच्या सभागृहामध्ये जेव्हा सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील उत्तर देत होते, हे एसटी महामंडळाच्या ज्या बँक आहेत ज्याच्यामध्ये कामगारांचे पैसे गुंतलेले आहेत, जवळपास 400 कोटी रुपये त्याच्यामुळे कामगारांचे आहेत। आता त्या ठिकाणी त्यांचे पैसेच डुबले जात आहे, तिथं गैरव्यवहार होत आहे, अशा तक्रारी मंत्र्यांनी मान्य केल्या असताना सुद्धा मंत्री म्हणतात की आम्हाला कारवाई करता येणार नाही। म्हणजे याचाच अर्थ सरकार त्या संस्थेला, गुणरत्ने तुम्ही त्याचं नाव घेतलं, त्याला पाठीशी घालताय का हा प्रश्न स्वाभाविक निर्माण होणारच। खरं तर सुधीर भाऊ आता एकीकडे म्हणतात आहेत की नाना पटोलेने पक्षात राहण्याकरता ते आमच्यावरती सातत्याने आरोप करत आहेत, नाहीतर राहुल गांधी त्यांना बाहेर काढतील म्हणून। त्यांची मंत्रिमंडळातली अवस्था काय आहे थोडंसं आपलंच सांगा म्हणा त्यांना।
तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्यासोबत सर्व प्रश्नांवरती जी आहेत ती सविस्तरपणे उत्तरं दिलेली आहेत. खरं तर मराठा आरक्षणावरतून आज सभागृहात चर्चा होते आणि या संपूर्ण मराठा आरक्षणाच्या संदर्भात दोन्ही समाजामध्ये अर्थात ओबीसी आणि मराठ्यामध्ये भांडणं लावण्याचं काम जे आहे ते सातत्याने सरकार पुरस्कृत लोक जी आहेत ती करत आहे. आता थेट हल्लाबोल जो आहे तो नाना पटोले यांनी आपल्याशी बोलताना केलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश मोरेसह अक्षय मंगणी, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.